हॅलो गायज, आज आम्ही गेलो होतो दीप पुरातन वस्तू संग्रहालयामध्ये, जे आहे बाबुळगाव आणि अकोला मार्गावरती. पूर्ण पुरातन वस्तूंचं संग्रहालय आहे तिथे, ज्या आपण लहानपणी ऐकलेल्या आहेत किंवा बऱ्याचदा पाहिलेल्या आहेत, पण आताच्या जनरेशनने त्या पाहिलेल्या नाहीत. आणि नाश्ता करायचा असल्यास साईडलाच राठी पेढेवाल्याचा समोसासुद्धा मिळतो. एंट्री करतानाच तोफ ठेवली होती. मग जेव्हा आतमध्ये एंट्री केली तेव्हा कळालं की खरंच इथे येण्याचा फायदा झालेला आहे. 50 रुपये शुल्क होतं आतमध्ये जाण्याचं. काही असे वेगवेगळ्या पद्धतीचे चेसबोर्ड तिथे ठेवले होते. नंतर तिथे बऱ्याचशा वस्तू होत्या तांब्या पितळीच्या, म्हणजे जे पुरातन काळामध्ये ज्याच्यामधनं मदिरा पान केलं जायचं अशा. नंतर कॉईन्सचं कलेक्शन होतं, वेगवेगळे टेलिफोन्स होते तिथे, टाईपरायटर होते. छान वाटलं, वेगवेगळे मॉडेल्स ठेवलेले होते तिथे. नंतर खटके होते, ज्याला म्हणतो आपण होल्डर, ते सुद्धा होते. नंतर वेगवेगळ्या CDs होत्या गाण्यांच्या. खूप छान छान वस्तू होत्या. अलाराम सेट्स होते, जुने पुराणे वेगवेगळे, फार वेगवेगळे. नंतर मशिनी होत्या कपडे शिवण्याच्या, भरपूर गोष्टी. जसे अळकित्ते होते, जसे मला वाटतं औरंगजेब किंवा त्या काळातले हे अळकित्ते असावे, त्यांनी ते घेऊन याचं कलेक्शन इथे केलेलं आहे. नंतर ते सिगारसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या होत्या. बऱ्याचशा गोष्टी तर फार वेगळ्या होत्या. जुन्या काळात जे गाणे ऐकण्याचे साधन होते, जसं रेडिओ होती किंवा डेक होते, ते सुद्धा तिथे ठेवलेले होते. नंतर वेगवेगळ्या पुरातन तलवारी होत्या, ढाली होत्या. नंतर बाण किंवा तीर मारण्यासाठीच्या गोष्टी होत्या. जुन्या काळातल्या खंजरी तिथे होत्या. नंतर बंदुकीसुद्धा होत्या एक दोन. फार छान वाटलं. कॅमेराजचं कलेक्शन छान होतं. तर बौद्धांच्या मूर्ती होत्या तिथे. तिजोऱ्या होत्या, ज्या जुन्या काळातल्या तिजोऱ्या वापरल्या जात होत्या, त्यांचं संचयन तिथे केलं होतं. खूप छान. आणि एक आधीच्या काळात ना पाणबुडीमध्ये एखादा मनुष्य जर पाण्यात उतरत असेल तर त्याचा सेटसुद्धा तिथे होता. भारत एक खोज म्हणून सिरियल यायची, त्याचं एक मोठा संग्रह पुस्तक तिथे होतं. वेगवेगळे कंदील तिथे लागलेले होते, जे फार छान वाटलं. जुन्या गोष्टींना उजाळा भेटला. काही काही गोष्टी मी बघून आहे याच्यातल्या. हे रेल्वेवरती वापरले जाणारे कंदील खूप छान छान. हे ते यंत्र जे आधीच्या लोक सूट बूट किंवा नसायचा पाण्यात उतरायला, तेव्हा ते पाण्यात हे एवढं जड घालून ते उतरत असे. नंतर हे पाणबुडीचे दिशादर्शक मला असं वाटतं आहे. ते वेगवेगळ्या पेट्यासुद्धा होत्या, वेगवेगळी भांडी होती. सुंदर असं कलेक्शन होतं, छान वाटलं, इतकं छान. आणि नंतर पानपुडे जे होते लहानपणी आपली आजी वगैरे वापरायची, कॅटली चहाची, भरपूरशा गोष्टी होत्या. फुलदाण्या इथे ठेवलेल्या होत्या बऱ्याच. आणि नंतर नक्षीदार काही करायचं असल्यास वर्क, त्याच्यासाठीचे सुद्धा साचे तिथे होते वेगवेगळे. खूप छान वाटलं. हातामध्ये पायामध्ये कळं घालायची आधीची लोक, ती सुद्धा तिथे होती ठेवलेली. फार सुंदर संग्रहालय होतं. शोभेच्या वस्तू होत्या. नंतर वेगवेगळे पाटे वरवंटे, जुन्या पद्धतीचं दळण काढण्याचं जातं, नोटांचं संचयन इथे होतं. वेगवेगळ्या देशातल्या नोटा, व्हिएतनाम, नेपाळ, चीन, अशा. वेगवेगळे टेलिव्हिजन जुन्या काळातले, ते सुद्धा तिथे होते. मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे. कॅमेराजचं कलेक्शन मला फार आवडलेलं. खूप जुन्या पद्धतीचे कॅमेरे होते, निकॉनपासून तर म्हणजे फार वेगवेगळे, कोडॅकपासून सगळं. आणि मदिरा पानाचे डबे आणि पितळीचं तर कलेक्शन आपण बघितलंच होतं. ही अळकित्ते तर मला फार आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरले माझ्या. आणि हे खटके लहानपणी जे लाईट वगैरे लागायचे, सिगार्स, हे विशेष करून आवडलं. आणि बायोस्कोप म्हणजे ज्याच्यातनं आधी जत्रेतही असायची, त्यातनं चित्र दिसायचे. ज्या गोष्टी मला पुन्हा आवडल्या, मी त्या पुन्हा फोटो काढून घेतल्यात, कारण खरंच पाहण्यासारखं होतं अगदी. मला चेसबोर्ड तर एवढे आवडले. आणि सिक्क्यांचं कलेक्शन जे त्यांचं होतं, म्हणजे राणीपासनं ते आत्तापर्यंतचे जे काय सिक्के असतील, किंवा कॅमेरे, फ्लॅश कॅमेरे,
फार सुंदर टेलिफोन आणि मोबाईल, अगदी नोकियाच्या डब्यापासून भारत एक खोज. खरंच छान होतं सगळं काही. आणि ते ट्रेनमध्ये जे दाखवतात ना जुन्या काळातले कंदील, तसे सुद्धा तिथे होते. म्हटल्याप्रमाणे तिजोऱ्या होत्या बजाजच्या, टाटाच्या. खूप मला आवडलेलं आणि प्रत्येकाने एकदा तरी इथे भेट द्यावी. नंतर आम्ही घरी आलो, आमचं पार्सल आलं होतं. ॲक्च्युली आमचा डायनिंग टेबल आधीचा मोडलेला, त्यामुळे आम्ही नवीन बोलवला. पण ह्याच्यामध्ये लावण्यात आणि डोकं चालवण्यात इतका वेळ गेला की आम्ही थकलो होतो. पण आज हे काम पूर्ण करून सोडायचं असं आम्ही ठरवलं आणि मग कुठेतरी डोकं चाललं की हे लावायचं कसं आहे ते. आजकाल फार इझी झालं आहे. तर ॲक्च्युली लावून द्यायला येणार होते ती लोकं, पण ती लोकं आलीच नाहीत. मग आम्ही त्यांची वाट पाहण्यात अर्थ नव्हता. मग आम्हीच सुरू केलं घरच्या घरी आणि आम्ही त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलं असं मी म्हणू शकेन. कारण आम्ही ते बसल्या बसल्या मिळून सगळ्यांनी लावून टाकलं. जास्त वेळ गेला नाही, पण पहिले ते कोळं सोडवायला की ते लागणार कसं आहे याच्यात फार वेळ गेला. ते करता करता फार थकलो होतो. मग काय आईला म्हटलं छान खिचडी लाव आणि बस. ते लावता लावता दिवस कसा गेला ते कळलं नाही. रात्रीचे 10 वाजले आम्हाला. एकदाचं सगळं लागलं आणि आम्ही एक सुटकेचा निश्वास सोडला. खूप छान वाटलं. थोडंसं सर्च करावं वाटलं मला की हे नेमकं कसं लागतंय ते, पण कोळं सुटलं एकदाचं. आणि त्यामध्ये एक थोडा प्रॉब्लेम झाला की ते डॅमेज आलं होतं थोडं. ते नंतर लक्षात आलं. त्याच्यामुळे मग आम्ही रिटर्नची डेट संपली असल्यामुळे ते सगळं राहिलं. डॅमेज पार्टसुद्धा आम्ही फिक्स केला घरच्या घरी आणि मग आम्ही आमचा टेबल कंप्लीट केला. आणि अशा प्रकारे आमचा दिवस संपला. चला बाय बाय.